नमस्कार, आज काय खासमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण चटणीच्या प्रकारामध्ये बनवणार आहोत टमाटाची चटणी, झटपट होणारी. 2 चम्मच तेल, 2 टमाटर छान मधातनं चिरून घेतलेले आहे, 10-12 लसणाच्या कळ्या, 5-6 मिरच्या. याला आपण छान खरपूस भाजून घ्यायचं कलर बदलेपर्यंत. बघा किती छान भाजल्या गेलेलं आहे मिरच्यांनी आणि लसणाने. छान आपला कलर बदलला आहे. हिंग घालू आपण. हिंगाशिवाय छान सुगंध येत नाही चटणीला कुठलंही असो, आणि पाचक असते. बघा असं छान साल निघालं पाहिजे, म्हणजे आपलं हे झालेलं आहे टमाटर. आता याला आपण छान ग्राइंड करून घेऊ. मिक्सरमधून नका फिरू, ते अगदी गुळचट होऊन जाते मिक्सरमधनं. असं छान वाटते, किंवा मग ठेचून काढा मस्त. एक मोठा कांदा छान बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. मीठ आणि सांबार. झाली आपली चटणी तयार. झटपट होणारी चटणी आहे, कमी साहित्यामध्ये. तडका मस्तपैकी त्याच्यामध्ये. आता आपण हा तडका बढिया. तर ही चटणी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत आणि गरम गरम वरण भातासोबत खूप छान लागते. नक्की करून बघा. सोप्यात सोपी चटणी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला मराठमोळा नमस्कार. आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आज टमाटरची झटपट होणारी चटणी. घरात कुठलंही साहित्य नसेल भाजीचं तर टेन्शन घेऊ नका. टमाटर तर राहतातच. 2 टमाटर कचकच कापायचे, तव्यावर टाकायचे, त्याला मस्त खरपूस भाजायचे आणि झटपट ही चटणी तयार होते. ही भाकरीसोबत, पोळीसोबत, वरण भातासोबत, सर्वासोबत खूप रुचकर लागते. तर तुम्ही नक्की बनवा ही टमाटरची चटणी.